मी अमरावतीला आली आणि मालखेड नाही पाहिलं तर काहीच नाही पाहिलं. आता मी आली मालखेडले आणि इथं पाहिलं एवढा मोठा मैदान, बापरे. आणि तिकीटाशिवाय अंदर बी येऊ नाही द्या तिथं. मग काढले मी फटाफट तिकीट आणि बसली बोटीमध्ये. आता बोट निघाली आमची समोर आणि मग माझा व्हिडिओ काढणार राहिलं मागं. आणि आमची बोट जशी जशी लय दूर जाय तशी तशी मला लागे भेव, कारण की मी बसली पहिल्यांदा बोटीमध्ये. आता एवढी मोठ्या पाण्यामध्ये माय बोट निघाली समोर आणि मला अशी भीती वाटते बाप्पा, असं वाटते कधी उतरतो ना कधी नाही. पण आता हा पाय ना माझा नवरा, मी व्हिडिओ बनवून राहते तर आपलाच थोतर टाकते मधामधात. आता अजून मधामधात मटकून राहिला, अजून थोतर दाखवला आपला. मग म्हणते माझ्या नवरा माझ्यासोबत फोटो नाही काढत, तर मी नाही काढले धडधड फोटो. आणि फोटो काढल्याच्या बादमध्ये मला मग दिसला मला झुला. आणि झुला पाहता बरोबर मला तर लहानपणाचीच आठवण आली. आता म्हणलं ह्या झुल्यावर बसावंस आणि बसली जे झुलली. बहुत मजा आला मला झुल्यावर. मी तुम्हाला तर एवढं काही सांगितलं मालखेडबद्दल. आता तुम्हाला हे जागा आवडली असेल तर तुम्ही तर इथं नक्कीच या. मी आली तर मला तर खूपच आनंद झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.